हा व्हिडिओ नंबर 11. या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज शिकणार आहोत हॅलो कंपाऊंड्सच्या. पुन्हा एकदा तीच सूचना, MCQ एक्झामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहून अभ्यास करून परीक्षा देणं आवश्यक आहे. आता पुन्हा काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहू आपण की बॉन्ड फॉर्मेशन कसा होतो ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. अजून एकदा पाहू की कार्बनकडे असलेला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अल्किल हॅलाइडमध्ये आणि क्लोरीन किंवा हॅलोजनकडे असलेला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हे दोघंजण भागीदारीमध्ये वापरतात आणि ही अशी बॉन्डिंग पेअर तयार होते. आता ही बॉन्डिंग पेअर कशी तयार झाली, तर यामध्ये दोन्हीही ॲटमचा ज्या दोन ॲटममध्ये बॉन्ड आहे त्या दोन्हीही ॲटमचा एक एक इलेक्ट्रॉन आहे. मग आपली काय अपेक्षा आहे की ही बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे कार्बन आणि हॅलोजनमध्ये दाखवलेली, ही सेंटरला राहावी दोघांच्या, अशी आपली अपेक्षा आहे. पण एक प्रॉपर्टी आहे, प्रवृत्ती आहे की असं जर भागीदारीमध्ये जर कुणाचं काही असेल तर काय होते की ही भागीदारीमधली नेहमी गोष्ट प्रत्येकजण आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. हा त्याच्याकडे ओढील स्वतःकडे आणि तो स्वतःकडे ओढील, अशा ह्या टेंडन्सीला इथे आपण पहा की कार्बन इलेक्ट्रॉन बॉन्डिंग पेअर आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करील, त्याचप्रमाणे हे क्लोरीनसुद्धा ही बॉन्डिंग पेअर त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. मग असं ही बॉन्डिंग पेअर आपल्याकडे ओढून घेण्याच्या ह्या प्रवृत्तीला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. टेंडेन्सी टू अट्रॅक्ट द बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. मग ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळं काय झालं, ही कशावर आधारित असते आपण शिकलेलो आहोत की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही ॲटॉमिक साईजला इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. म्हणजे ज्याचा ॲटम लहान त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी महान. मग आपण पाहिलं की हॅलोजनमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीनपैकी सगळ्यात लहान फ्लोरीन, त्यापेक्षा मोठा क्लोरीन, ब्रोमिन आणि सगळ्यात मोठा आयोडीन. मग जेवढा मोठा ॲटम तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, हे फॉर्म्युला सांगायला लागले आपल्याला, आपण अभ्यासाने शिकलो. मग हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज अशा आहेत, आपण रिव्हिजन करायला लागलो हॅलोजन्सच्या. तसंच इथे आपण हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण पाहिली, कार्बनची पण पाहिली. ते ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूजवरून आपल्याला काय दिसते की हॅलोजन्स हे साधारणतः ह्या कार्बनपेक्षा आणि हायड्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. मग आता आपण इथे जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर हा जो बॉन्ड तयार झाला आहे कार्बन आणि क्लोरीनमधला, हा बॉन्ड ह्या दोन्हीमध्ये समान इलेक्ट्रॉन वाटप असणार नाही. का बरं असणार नाही? कारण हॅलोजन्सपेक्षा हा कार्बन नेहमी कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि म्हणून हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ही बॉन्डिंग पेअर क्लोरीन त्याच्याकडे जास्त वेळ ठेवील, त्याच्याकडे जास्त ओढील, म्हणून ह्या क्लोरीनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला. मग अशा तऱ्हेनं जे तयार झालं बॉन्डचं नेचर, त्याला आपण पोलार नेचर म्हणतो. मग हा पोलार बॉन्ड कशामुळे आहे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. दोघांच्या कार्बन आणि क्लोरीनमध्ये जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, कमी जास्तपणा आहे, त्याच्यामुळे हे पोलार नेचर झालं. मग आपल्याला परीक्षेत विचारतात की कार्बन हॅलोजनचं पोलार नेचर एक्सप्लेन करा अल्किल हॅलाइड्समध्ये. मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की हे कशामुळे पोलार नेचर आहे. ते हे दोन पोल जे तयार झाले त्याच्यामुळे तर हे डायपोल तयार झाला. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे बॉन्ड पोलार होतो आणि त्याच्यामुळे असे डायपोल्स तयार होतात. डायपोल म्हणजे इथे एक पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, एकाच्या डोक्यावर एक पोल तयार झाला इकडे आणि एक पोल तयार झाला निगेटिव्ह चार्ज इकडे, ह्याला डायपोल म्हणायचं. आता हे डायपोल झाले, पण आता एक गंमत लक्षात घ्या की एक कार बंद पडलेली आहे तुमची. मग आता आपण काय करणार आहे बंद पडलेल्या कारला, की ही टो करणारी गाडी, आता बंद पडलेल्या कारला आपल्याला ओढून न्यायचं. मग ही टो करणारी गाडी आणली आपण, त्याला ही आपली कार बांधली आणि मग त्यानंतर हे टोवाल्याने हे इकडे ओढलं की हे आपले असं कार आपली इकडून तिकडे जाईल. त्याचं काय इथे काम पडलं पहा की हा जो पहिला मॉलिक्यूल आहे त्या पहिल्या मॉलिक्यूलमध्ये इथे व्यवस्थित पहा की क्लोरीन इलेक्ट्रॉन ओढायला लागला आहे. मग ज्या दिशेने हे इलेक्ट्रॉन ओढील त्या दिशेने असा बाण दाखवून हे प्लस साईन दाखवायचं, ज्या साईडला प्लस असेल, आणि ह्याला डायपोल मोमेंट म्हणायचं. म्हणजे काय की हा आपला मॉलिक्यूल गृहीत धरा की त्याच्यामध्ये हा छोटावाला हायड्रोजन आहे ब्लॅक कलरचा आणि हा ग्रीन कलरचा क्लोरीन आहे. तर ह्यामध्ये काय होईल की तो क्लोरीन तिकडे ओढेल आणि हा मॉलिक्यूल असा
मुवमेंट दाखवेल. ॲक्च्युअली मॉलिक्यूल असा इकडून तिकडे जात नसतो, लक्षात घ्या. हे तुम्हाला समजावं म्हणून डायपोल मुवमेंट म्हणजे काय ते समजून घ्या. की जर अशी मुवमेंट जर दिसली आपल्याला, नेट मुवमेंट जर दिसली, तर आपल्याला ह्या मॉलिक्यूलमध्ये ह्या दिशेनं ही मुवमेंट असेल, पहा व्यवस्थित. तर ह्या इथे आपल्याला ह्या मॉलिक्यूलमध्ये डायपोल मुवमेंट आहे म्हणायचं. आता हा मॉलिक्यूल पोलार मॉलिक्यूल विथ डायपोल मुवमेंट. अजून 2 एक्झाम्पल शिकल्यावर तुम्हाला थोडं क्लिअर होईल अजून. की ह्या केसमध्ये पहा की कार्बन क्लोरीन तर बॉन्ड आहेच, प्लस कार्बन हायड्रोजनसुद्धा बॉन्ड आहेत. पहा इथे CH3 लिहिलेलं आहे, म्हणजे कार्बन आणि 3 हायड्रोजनचे बॉन्ड आहेत. हे सुद्धा पोलार असतील. का बरं? कारण हायड्रोजन आणि कार्बनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, आणि हा सुद्धा बॉन्ड पोलार असेल आणि ह्या साईडनी हे ओढेल. मग आता हे आपण जर मिथिल क्लोराईडचं हे इथे जो मॉलिक्यूल पूर्ण दाखवला आहे त्याचं जर आपल्याला चित्र पाहिलं तर ॲक्च्युअली ते असं चित्र असेल. आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये कोणते कोणते फोर्स काम करत असतील पहा. तर हा एक पहिला फोर्स की कार्बन क्लोरीन ह्या साईडने ओढतील इलेक्ट्रॉन सगळे बॉन्डमधले. हे कार्बन हायड्रोजनचा, हा हायड्रोजन आणि कार्बनचा, हा कार्बन आहे, ह्या साईडने ओढेल. हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कार्बन त्या तिकडे ओढेल, आणि हे एवढे डायपोल असतील पहा मिथिल क्लोराईडमध्ये. मग हे सगळं व्यवस्थित चित्र पहा की ही जर आपली कार आहे असं गृहीत जर धरलं आपण, हा सेंटरचा कार्बन, तर त्याला हे 3 कार्बन पाठीमागून पुश करायला लागलेत आणि हा एक पुल करायला लागला आहे. म्हणजे सगळेजण एकाच दिशेने काम करायला लागलेत. म्हणजे ह्या ठिकाणी हा असा मुवमेंट व्हायला हरकत नाही. ॲक्च्युअली काय मॉलिक्यूल हलत नाही बरं का. पण ह्या इथे जर ही कार आहे असं गृहीत धरलं आणि हे 3 जण इकडून पाठीमागून पुश करायला लागलेत आणि एक जण पुल करायला लागलाय पुढून, हा क्लोरीन जसा पुल करायला लागलाय, तर इथे मुवमेंट दिसेल. असं तुम्हाला मनातल्या मनात विचार करायचा की मुवमेंट होईल का. जर ज्या मॉलिक्यूलमध्ये मुवमेंट झाली त्याला म्हणायचं डायपोल आहे, डायपोल मुवमेंट आहे. ॲक्च्युअली पुन्हा एकदा सूचना, मॉलिक्यूल काय एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाहीत. आपण हे समजून घेण्यासाठी म्हणायला लागलो. आता पुढं अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. की ही कार आहे, बंद पडली, पुन्हा आपण टोवाल्याला बोलवलं, हे टो कार जोडली, त्याच वेळी दुसरी पण गाडी आली आणि हे पाठीमागून जोडली. पहा आता हे एक जण पुढे ह्या साईडला दिसायला लागले आणि हे बॅक साईडला, म्हणजे 2 अपोजिट साईडला हे ओढायला लागलेत. आणि आता हे सुरू केल्या गाड्या, तर सांगा बरं आता जाईल का ही गाडी कुणीकडेच जाणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्हीकडे पूल आहे पण नेट काहीच दिसत नाही. पहा आपण ह्या मॉलिक्यूलमध्ये पाहू की हा CO2चा मॉलिक्यूल आहे, 1 कार्बन 2 ऑक्सिजन. व्यवस्थित पहा की ह्या इथे हा जो सेंटरचा आहे तो कार्बन आणि हे 2 ऑक्सिजन आहेत. हा मॉलिक्यूल लिनियर मॉलिक्यूल आहे, म्हणजे सरळ मॉलिक्यूल आहे. ह्या इथे 180चा अँगल आहे. मग ह्या इथे हा इकडे ओढील ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन हे इकडे ओढील. मग आता हे दोन्हीही अपोजिट डायरेक्शननी आणि ऑक्सिजनच आहेत. मग सांगा बरं नेट रिझल्ट काय येईल का इथं. आता पाहिली आपण ती कार दोन्ही साईडने ओढल्यावर काही फरक पडला होता का, म्हणजे मुवमेंट झाली का, नाही. मग ह्या मॉलिक्यूलमध्ये आता डायपोल मुवमेंट नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं, तर तिथे ते 2 फोर्स एकमेकाचे कॅन्सल झाले अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे. म्हणून आपण काय लिहिणार की ह्या इथे मॉलिक्यूलमध्ये पोलार बॉन्ड्स आहेत बरं का. हे दोन्ही बॉन्ड, हा बॉन्ड पण पोलार आहे आणि हा बॉन्ड पण पोलार आहे. पण डायपोल मोमेंट ह्या मॉलिक्यूलला 0 आहे. पहा बरं, हा मॉलिक्यूल पहा इथे, इथे 1 S, इथे 1 कार्बन, इथे 2 ऑक्सिजन आहेत, इथे 2 ऑक्सिजन. पण आता हे मॉलिक्युलर शेप विषय आपण इथे शिकणार नाही. पण ह्याचा मॉलिक्युलर शेप लिनियर आहे, पण हा मॉलिक्यूल बेंट आहे. मग ह्या इथे बेंट मॉलिक्यूल असल्यामुळे काय होते की हे इकडे ओढणार. आता हे 2 साईडला असं ओढायला लागलं आहे. आता तुम्ही तुमच्या अनुभवातून लक्षात घ्या की असं जर एखादी कार बांधलेली असेल 2 दोरींनी आणि जर आपण ह्या डायरेक्शनला अशी ओढली तर ही हलेल की नाही सांगा. ह्या इथे मात्र ही कार हलणं शक्य नाही, कारण 2 एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शननी फोर्सेस आहेत. पण ह्या इथे मात्र काय आहे की हे थोडेसे तिरक्या डायरेक्शनने आहेत. मग ह्या ठिकाणी हे मुवमेंट दिसेल. ॲक्च्युअली मॉलिक्यूल सरकत नसतो बरं का. फक्त तुम्ही समजून घ्या, ज्या ठिकाणी असं तुम्हाला वाटेल की हां ही जर कार असली तर मुवमेंट दाखवला असता, तर अशा मॉलिक्यूलला डायपोल मुवमेंट आहे म्हणायचं. मग आपण समरी की हे जे आपला अल्किल हलाइड आहे ह्याच्याबद्दल आपण शिकायला लागलो की अल्किल हलाइडचा हा जो बॉन्ड आहे, आणि सगळेच बॉन्ड पोलार बॉन्ड आहेत, आणि हा मॉलिक्यूलसुद्धा पोलार आहे.
आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डायपोल मोमेंट आहे. आपल्याला किमतीची गरज नाही, पण हे इथे म्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काहीतरी, म्यू म्हणजे डायपोल मोमेंट. हा डायपोल मोमेंट काहीतरी आहे, 0पेक्षा थोडासा जास्त असा डायपोल मोमेंट ह्या अल्किल हलाइड्समध्ये किंवा हॅलो कंपाऊंडमध्ये आहे. पण ह्याच्याविषयी शिकलो. हा लिनियर मॉलिक्यूल, हे फोर्स एकमेकाला अपोजिट असल्यामुळे कॅन्सल झाले. लक्षात घ्या, हा बॉन्ड पोलार आहेत, पण हा टोटल मॉलिक्यूल पोलार नाही, कारण ह्याच्यामध्ये डायपोल मोमेंट नेट 0 आला. हे इकडे ओढलं आणि हे अपोजिट साईडला, आणि म्हणून नेट डायपोल मोमेंट 0 राहील. पण हा जो बेंट मॉलिक्यूल आहे, ह्या शेपमुळे इथे हे बॉन्ड पोलार आहेत, पण मॉलिक्यूल पण पोलार आहे हा, आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डायपोल मोमेंट आहे. आता आपल्या हॅलो कंपाऊंड्समध्ये डायपोल मोमेंट असते, हे तुम्ही लक्षात घ्या. कशामुळे असते तर कार्बन हॅलोजन बॉन्ड हा पोलार असतो, आणि पोलार कार्बन हायड्रोजन पण बॉन्ड पोलार असतो, आणि ह्या सगळ्यामुळे आपला हा हॅलो कंपाऊंड हा डायपोल मोमेंट दाखवतो. मग आता इथे आपल्याला काय वाटलं की डायपोल मोमेंट म्हणजे ओढाताण आहे. मग इथं फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आपण सुरुवातीला शिकलो. मग आपल्याला वाटलं बरं का, एक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला आता वाटलं की बाबा फ्लोरीन असलेल्या कंपाऊंडमध्ये, अल्किल हलाइडमध्ये किंवा हॅलो कंपाऊंडमध्ये सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट असेल. मग आणि इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते, फ्लोरीन टू आयोडीन, आणि म्हणून आपल्याला ही असा डायपोल मोमेंट असेल असं वाटलं. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवायचं आहे की हे असं नसते. पहा, असं वाटलं, असं असायला पाहिजे होतं नियमाने, आपण जे शिकलो त्याच्यानुसार, पण हे ॲक्च्युली असं नसते. हे तुम्ही मुद्दामून लक्षात ठेवायचं. मग का बरं ही अशी ऑर्डर नसते? तर एक उदाहरण आता व्यवस्थित समजून घ्या की ह्या इथे फ्लोरीन काय करेल, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे बॉन्डिंग पेअर त्याच्याकडे उडून घेईल. ओके, हे डायपोल तयार झाले, 2 चार्जेस आले. तसंच ह्या इथं क्लोरीनसुद्धा त्याच्याकडे ही बॉन्डिंग पेअर उडून घेईल. ठीक आहे, मग ह्याच्यावर सुद्धा 2 चार्जेस तयार झाले. मग आता तर आपण जसं म्हणलो तसं ह्याच्या इथे जास्त ओढाताण झाली, म्हणून ह्याच्याकडे जास्त डायपोल मुवमेंट पाहिजे होता कार्बन फ्लोरीन बॉन्डमध्ये, पण नसतो. का नसतो तर हा खूप लहान आहे. फ्लोरीन हा खूप लहान, खूप लहान, आणि ह्या लहान ॲटममध्ये हे 9 त्याचे स्वतःचे इलेक्ट्रॉन, आणि हा एक कार्बनचा आलेला, हे एवढे मिळून 10 इलेक्ट्रॉनची गर्दी होते. मग हे हाय डेन्सिटी, मग त्याच्यात रिपल्शन होते, आणि म्हणून ही बॉन्डिंग पेअर आपल्याला जेवढं वाटलं होतं की हा फ्लोरीन जेवढ्या जवळ हा ओढील तेवढ्या जवळ नाही ओढत. तर नीट लक्ष देऊन ह्या पेअरकडे लक्षात ठेवा की आपल्याला इथे राहील वाटलं, पण ही थोडीशी अशी पुढे असते. का बरं तर इंटरन्यूक्लिअर सॉरी हे मध्ये जे फ्लोरीनमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन झाल्यामुळे, जास्त डेन्सिटी असल्यामुळे इलेक्ट्रॉनची, हे असे दूर फेकल्या जातील, आणि म्हणून ह्या इथे जेवढं डायपोल मोमेंट आहे, पोलॅरिटी इकडे जेवढी आहे तेवढा डायपोल मोमेंट कार्बन आणि फ्लोरीनच्या अल्किल फ्लोराइड्समध्ये असणार नाही. आणि म्हणून ॲक्च्युअल, आता हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे, ॲक्च्युअल ऑर्डर ही अशी असते की सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट हे एक एक्सेप्शन आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ते विद्यार्थी जसं भिंतीवर लिहून ठेवतात तशी ऑर्डर लिहून ठेवायची, कारण ही रेग्युलर ऑर्डर नाही की सगळ्यात जास्त अल्किल क्लोराईडमध्ये डायपोल मोमेंट, त्याच्यानंतर फ्लोराईडमध्ये, आणि मग ही रेग्युलर ऑर्डर आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला ही इकडे पुढे शोभेशी आहे, पण हे सुरुवातीला नाही. हे एक एक्सेप्शन आहे, तुम्ही लिहून घेतलं पहा. आता हे हॅलो कंपाऊंड, आपण ह्यांना हॅलो अरेन्स म्हणलो, की ह्याच्यामध्ये आपल्याला आता डायपोल मोमेंटचा अभ्यास करायचा. तर आता पहा की आपण हे बंद पडलेल्या कार 3 ठिकाणी उभ्या केल्या. आता काय करू, आपण दोऱ्या बांधू. चला ह्या इथे ह्या अशा दोऱ्या बांधून घेतल्या, नाही का, आपल्याला कार ओढायची असं मनातल्या मनात विचार करायचा आपल्याला. पुन्हा एकदा सूचना, मॉलिक्यूल काय एका जागेवर दुसऱ्या जागेवर हालत नसतात. मग आता आपल्याला फोर्सेस कुठं, की हा इकडे ओढायला लागला पहा, ह्या डायरेक्शनने. तर ह्या इथे ह्या डायरेक्शनने इकडे ओढायला लागला. चला ह्या सेकंड मॉलिक्यूलमध्ये हे इकडे ओढील हा क्लोरीन, तर हा क्लोरीन इलेक्ट्रॉन तिकडे ओढील. इलेक्ट्रॉनची इकडे मूवमेंट दाखवणारा हा बाण आहे. ठीक आहे. मग आपल्या अनुभवावरून चित्र पाहूनही सांगता येते. सांगा बरं मग, एवढ्यापैकी सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट कुठे असेल असं तुम्हाला वाटते ह्या आपल्या चित्राकडे पाहिलं तर?
तर मग ह्या इथे तर आपल्याला तरी वाटते की बाबा ह्या इथे, कारण ह्या इथे हे खूप जवळून ओढायला लागलेत म्हणून ह्या इथे डायपोल मोमेंट सगळ्यात जास्त असेल वाटते. आणि आपला अनुभवसुद्धा इथे लावा, ह्या इथे जास्त अँगल आहे म्हणून ह्या इथे थोडासा सेकंड नंबर येईल ह्या इथे. आणि सगळ्यात कमी ह्या इथे, इथे तर 0 असेल डायपोल मोमेंट. पहा ह्या दोन्हीमध्ये काहीतरी डायपोल मोमेंट असेल, म्यू इज नॉट इक्वल टू 0. पण ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये हे म्यूची किंमत ही डायपोल मोमेंट हा 0 असेल. पहा इथे लक्षात घ्या, हे म्यू इज इक्वल टू 0 असेल ह्या केसमध्ये. मग आता आपल्याला कसं लक्षात घ्यायचं आहे, थोडंसं व्यवस्थित पहा. जर तुम्ही हे अँगल पाहिले फोर्सेस अप्लाय केलेले, तर ह्या इथे हा 180चा अँगल आहे, इथे हा 60चा अँगल आहे आणि इथे 120चा. ह्या इथे 180चे हे इथे 3 भाग केलेत. पहा इकडे एक, हा दुसरा आणि तिसरा, म्हणजे हे 60चा एक हे 120चे आले. मग आता आपल्याला काय लक्षात घेता येईल की जेवढा अँगल कमी तेवढा डायपोल मोमेंट जास्त. आणि जेव्हा 180चा अँगल होईल त्यावेळेस डायपोल मोमेंट 0 होईल, कारण हे अपोजिट फोर्स आहे ओढायला लागलेत म्हणून. मग आता चला ह्यांची ऑर्डर लावू आपण की सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट कुणाचा आला, त्याच्यानंतर ह्याचा सेकंड आणि हा थर्ड नंबरला आला. आणि डायपोल मोमेंटची ऑर्डर ही अशी झाली. समजून घ्यायचं, हे तुम्ही पाठ करण्यापेक्षा समजून घ्या. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल येतात. चला पुढचा पॉईंट शिकू आपण, बॉन्ड लेंथ. हे डायपोल मोमेंट विषयी शिकलो आपण इतका वेळ. आता बॉन्ड लेंथ म्हणजे काय, तर इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स म्हणजे काय की हा कार्बनचा ॲटम आहे आणि हा फ्लोरीनचा ॲटम आहे. मग आता आपल्याला कार्बन आणि हॅलोजनमधली बॉन्ड लेंथ शिकायची. आता ह्या इथे आपण अल्किल हलाइड किंवा हॅलो कंपाऊंड शिकायला लागलो. ह्या इथे हे सेंटर आहे पहा कार्बनचं आणि हे फ्लोरीनचं सेंटर. मग ह्या दोन्हीचं डिस्टन्स, दोन्हीमधलं हे जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला, इंटर न्यूक्लिअर डिस्टन्सला बॉन्ड लेंथ म्हणतात. कोणत्याही दोन ॲटमच्या न्यूक्लियसच्या सेंटरपासून मोजलेले हे अंतर जे आहे ह्याला आपण बॉन्ड तयार झाल्यावर बॉन्ड लेंथ असं म्हणतो. आपण काय करू की इकडे हे ॲटम्स दाखवलेत, इकडे आपण नोटेशन पण लिहू की ही एवढी झाली ही कार्बन फ्लोरीनची. आता आपल्याला माहिती आहे की कार्बनपेक्षा फ्लोरीनचा ॲटम लहान असतो. पुढचं एक्झाम्पल, कार्बन क्लोरीन. क्लोरीनचा ॲटम हा फ्लोरीनपेक्षा मोठा आणि क्लोरीनपेक्षा मोठा. मग ह्या सेंटरपासून इथून ते ह्या क्लोरीनच्या सेंटरपर्यंत चला रेष ओढून घेऊ. हे झाला बॉन्ड. इकडे पण आपण लिहून घेऊ लगेच कार्बन क्लोरीन. इथे आता हायड्रोजन दाखवले नाहीत पहा. आपण हे हॅलो कंपाऊंड्समध्ये शिकायला लागलो. कार्बन आणि ब्रोमिनचा, ब्रोमिनचा बॉन्ड तर खूपच मोठा. मग ह्या इथे हे जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे, आपण तेवढ्याच्या तेवढ्या रेषा इकडे ओढून घेऊ प्रत्येकासाठी. आणि आता तुम्हाला क्लिअर दिसायला लागलं आहे की वरचेवर पुढं ह्या साईडला गेलो असता आपण, वरचेवर बॉन्ड लेंथ वाढायला लागली. पहा हे अंतर जे आहे बॉन्डचं कार्बन आणि हॅलोजनमधलं तर वरचेवर वाढायला लागलं आहे. कारण सांगा बरं का वाढायला लागलं आहे, तर आपण पाहायला लागलो की वरचेवर जसं जसं आपण फ्लोरीनपासून ते इकडे आयोडीनकडे येऊ तसं तसं ह्या हॅलोजन्सची ॲटॉमिक साईज वाढायला लागली आणि म्हणून हे बॉन्ड लेंथसुद्धा वाढायला लागली. मग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ अल्किल हॅलाइड्समध्ये इथे हे प्रत्येक ठिकाणी H3 वगैरे लिहिलेले नाहीत, कार्बन आणि हॅलोजनमध्येच दाखवलं आहे की ही बॉन्ड लेंथ ही अशा प्रकारे असेल. पहा बॉन्ड लेंथची ऑर्डर, सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुठे, तर कार्बन आयोडीनमध्ये. का बरं, तर आयोडीनची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त आहे म्हणून. चला पुढे जाऊ आपण. आता आपल्याला हा बॉन्ड तोडायचा. आपण एवढ्या कष्टाने तयार केले बॉन्ड, आता हे तोडून टाकायचे. तर ह्या इथे फोकस करा तुम्ही की तोडायचा. हा आता बॉन्ड तोडून टाकला, ठीक आहे. आपण दोनच एक्झाम्पल घेऊ की कार्बन फ्लोरीनचा एक बॉन्ड तोडायचा आणि कार्बन आयोडीनचा, आता इथे लक्ष द्या, हा एक बॉन्ड तोडायचा. आता तुम्ही काय करा की तुम्ही आठवा बरं की आपण विटी दांडू सगळेजण खेळलेलेच आहात तुम्ही, की हे विटी दांडूमध्ये हे छोटासा जो आहे रेष ही विटी आहे असं गृहीत धरा आणि हा दांडू आहे. तर आता सांगा की दोन्हीपैकी तुम्हाला जर तोडा म्हणलं, असं लाकूड आपण जसं तोडतो तसं तोडा म्हटलं तर कोणतं सोपं जाईल हो, ठीक आहे. ह्या ॲनॉलॉजीवरून आपण असंच सांगू शकतो की बॉन्ड जेवढा लहान तेवढं त्याला तोडण्यासाठी कष्ट जास्त, म्हणजे ह्या इथे कष्ट सगळ्यात जास्त. मग ही एनर्जी लागणारी सगळ्यात जास्त कुठे लागेल, तर ह्या बॉन्डमध्ये लागेल. मग ह्या इथे एनर्जी सगळ्यात जास्त बॉन्ड डिसोशिएशन एन्थाल्पी, म्हणजे बॉन्ड तोडून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी कुठे असेल, बॉन्ड तोडून टाकण्यासाठी सगळ्यात जास्त एनर्जी कुठे लागेल, तर मग आपल्याला ती ह्या पहिल्या
कार्बन फ्लोरीनमध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी लागेल, कारण हा छोटा बॉन्ड आहे. आणि मग आपण ऑर्डर लिहू शकतो की बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड तोडून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी ही बॉन्ड लेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. म्हणजे छोटा बॉन्ड असेल तर जास्त एनर्जी, आणि ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण आयोडीनच्या की त्या तिथे आपल्याला एनर्जी कमी लागायला लागली. जेवढा बॉन्ड लांब तेवढी एनर्जी कमी, असं आपण इथे शिकलो पहा. मग आता इथे बॉन्ड ऑर्डर लिहू एन्थाल्पीची. तर सगळ्यात ऑर्डर लिहू आपण एन्थाल्पीची की कार्बन हॅलोजन बॉन्ड तोडण्यासाठी काय एनर्जी लागेल ते. आणि मग आपल्याला काय दिसायला लागलं हे की सगळ्यात जास्त एनर्जी आपल्याला कार्बन फ्लोरीनमध्ये लागेल, आणि त्याच्यानंतर कार्बन क्लोरीनमध्ये, आणि अशा तऱ्हेने ही एनर्जी कमी कमी होत जाईल. चला अजून एक वेगळी गोष्ट शिकायची आपल्याला. त्याच्यासाठी पुन्हा सगळे बेसिक्स थोडेसे आपण रिवाईज करत जाऊ. हे 11वीला शिकलेले की इथे काही एलिमेंटचे नावं दिलेत तुम्हाला टेबलमध्ये आणि ॲटॉमिक मास. ह्यावरून म्हणजे हे काय आहे तर एका ॲटमला तराजूत टाकल्यावर काय मास होईल हे दाखवलं इकडे. 1 मोलचं ग्रॅममध्ये आहे हे. मग आता इथे हा जर एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजननी तयार झाला आहे, तर ह्याचं वजन किती भरेल. तर हे एका कार्बनचं वजन टेबलवरून पाहिलं आपण 12, 4 हायड्रोजनचं वजन 4, आणि त्याच्यानंतर ह्या दोन्हीची बेरीज केली तर ह्या एका पूर्ण मॉलिक्यूलचं वजन 1 मोल जर मिथेन घेतले तर त्याचं वजन आलं 16 ग्रॅम एवढं वजन आलं. आता व्यवस्थित पहा की हे 4 का घेतलंय. हायड्रोजनचं वजन तर एकच आहे, पण इथे हे 4 हायड्रोजन आहेत पहा. CH4 लिहिले, 4 हायड्रोजन आहेत. एका हायड्रोजनचं वजन म्हणून 1 समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. हे येते तुम्हाला माहीत आहे मला, तरी पण 16 ग्रॅम आलं पहा वजन. तसंच ह्या मॉलिक्यूलचं वजन पाहू आपण की एक कार्बन आहे 12, 3 हायड्रोजन आहेत म्हणून 3, त्याच्यानंतर 3 हायड्रोजन आहेत म्हणून फ्लोरीनचं वजन ह्या टेबलमध्ये 19 दिलं आहे. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर हे 34 आली पहा. चला पुढे हे CH3Br. ओके, मिथिल ब्रोमाइडचं वजन पाहू आपण की हे समजून घ्या तुम्ही कसं लिहायला लागलो आपण ते. वाटलं तर हे बघा इथे 3 हायड्रोजन आहेत म्हणून हे 3 लिहिले. एका हायड्रोजनचं वजन 1 टेबलप्रमाणे, आणि ब्रोमिनचं वजन 80. चला किती बेरीज झाली. चला पुढे जाऊ. आता लक्षात घ्या की हे का वजन शिकलो आपण. मग इथे कोणता तरी एकच ॲटम आहे पहा, आणि इथे एक ॲटम आणि त्याला दुसरे 2 ॲटम जोडलेत. मग आता मला सांगा की या दोन्हीपैकी वजन कुणाचं जास्त असेल. एका ॲटमचं की हे असं वर दाखवलं आहे तसं ह्याचं बंडलचं. तुम्ही मला सांगायचं आहे की एका ॲटमचं वजन जास्त असेल की बंडलचं जास्त वजन असेल. मग आता इथे नक्कीच एका ॲटमचं वजन जास्त एका ॲटमचं वजन कमी असेल एका बंडलपेक्षा. आणि म्हणून मग पहा की ह्यांना काय केलं आपण की गरम करून ह्यांच्या वाफा करायचा प्रयत्न केला, तर हे व्हेपर्स झाले पहा. नीट लक्ष द्या की एकट्या ॲटमला आपल्याला व्हेपर्स करायचे. इकडे काय करायचं आहे की बंडल्सच्या व्हेपर्स करायच्यात. आता जड कोणता आहे हो की ह्यापैकी जड ह्या 2 नंबरच्या ह्याच्यातला जे आता मूवमेंट दाखवायला लागले हे जड आहे. मग तुम्ही मला सांगा की दोन्हीपैकी आपल्याला ह्याला बॉईल करायचं आणि व्हेपर्स करायचे असतील तर ताकद जास्त कुठे लागेल, एनर्जी जास्त कुठे लागेल. तर नक्कीच एनर्जी ही ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये, कारण हे बंडल आहे आणि ह्या बंडलमध्ये ह्याचं वजन जास्त आहे, ह्याचं वजन कमी. मग ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की वजन जास्त तर एनर्जी जास्त. मग आपण ह्याला बॉइलिंग पॉईंटच्या स्वरूपात पाहू की बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय आपण इथे शिकणार नाही, पण आता इथे समजून घ्या तुम्ही की एवढ्या 4 जे आपण अल्किल हलाइड्स दाखवले त्याचे वजन घेऊ आपण. हे वजन घेतले तर सगळ्यात जास्त वजन कुणाचं भरलं तर अल्किल आयोडाईडचं भरलं पहा, ज्याच्यात आयोडीन आहेत. बाकीचा सगळा पार्ट तर सगळीकडे सारखाच आहे. मग ह्याचं सगळ्यात जास्त वजन तर बॉईल करायचं असेल आपल्याला, बॉइलिंग पॉईंट जर ह्याचा आणायचं असेल तर सगळ्यात जास्त मेहनत कुठे लागेल आपल्याला, एनर्जी जास्त इथे. म्हणून बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर अशी, ज्याचं वजन जास्त मॉलिक्यूलचं त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. हे सोपं लक्षात ठेवा. आजचा आपला बॉइलिंग पॉईंटविषयी चर्चा करण्याचा सब्जेक्ट नाही किंवा आज आपण ती शिकणार नाही, पण सोपं लक्षात घ्या की ज्याचं वजन मॉलिक्युलर वेट जास्त
दुसरे कोणतेच फॅक्टर नसतील तर ह्या अल्किल हॅलाइडसाठी किंवा अल्केनसाठी. चला आता होमोलॉगस सिरीज म्हणजे काय शिकलो आपण, की असे कंपाऊंड, आता हे एका कोणत्या तरी क्वालिटीचे कंपाऊंड, एका फॅमिलीचे कंपाऊंड, ह्याच्यामध्ये इथून इथे पाहिलं आपण तर CH2ची वाढ आहे. पहा इथे CH3Cl आहे, इथे CH3Cl आणि हे एवढं CH2 एक्स्ट्रा आहे. मग असं CH2ने वाढत गेलं तर हे जी सिरीज तयार होईल ह्याला आपण होमोलॉगस सिरीज म्हणतो. मग ह्या होमोलॉगस सिरीजमध्ये बॉइलिंग पॉईंटचं काय होते ते पाहायचं आपल्याला. मग आपण त्याचे वजन लिहू. तर पहा हे वरचेवर एका विशिष्ट फरकाने वाढायला लागलेत. पहा वजन इथून इथे कितीने वाढलं वजन, 14ने वाढलं. इथून इथे पण 14ने. का बरं हे 14ने वजन वाढायला लागलंय, तर इथून इथे आल्यानंतर हे CH2चा फरक आहे. इकडून इकडे पण CH2चाच फरक आहे. इकडून इकडे होमोलॉगस सिरीज म्हणजे अशी की ज्याच्यामध्ये CH2ने पुढचा कंपाऊंड आपण सक्सेसिव्ह पाहतो. मग ह्या इथे सुद्धा हे वजन असे वाढत गेले आणि मग बॉइलिंग पॉईंट, वजन जास्त बॉइलिंग पॉईंट जास्त. जर दुसरा हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे कोणताच फॅक्टर नसेल तरची गोष्ट चालली आहे. हे अशा आपल्या अल्किल हॅलाइडसाठी सरळ. आता हे बॉइलिंग पॉईंट पहा की हे कोणते कंपाऊंड आहेत बाबा. ठीक आहे, आपण काय करू की इथं किती कार्बन आहेत पाहू. 4 कार्बन 9 हायड्रोजन 1 ब्रोमीन. इथे पाहू, अरे 4 कार्बन 9 हायड्रोजन. इथे पाहू 4 कार्बन 9 हायड्रोजन. बरं, आणि ब्रोमीन म्हणजे सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. ह्यांना आपण आयसोमर्स म्हणतो. मग आता ह्यांचे वजन तर सारखेच आहेत. मग वजन सारखे आहेत म्हणजे ह्यांचा बॉइलिंग पॉईंट सारखाच असेल का? आपल्याला एक समस्या निर्माण झाली. जर आता आपण म्हटलो की वजन जास्त तर बॉइलिंग पॉईंट जास्त. मग आता ह्या इथे तर हे वजन सारखे आहेत म्हणजे मास जर सारखा असेल तर बॉइलिंग पॉईंट सारखाच नाही. मग आता ह्या इथे काय विचार करायचा आपल्याला, किंवा आज आपण तुम्ही सरळ लक्षात ठेवा साधी गोष्ट, की जेवढी ब्रँचिंग जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी. ह्या इथे ब्रँचिंग सगळ्यात जास्त आहे. पहा इथे एकही ब्रँच नाही. पहिल्या एक्झाम्पलमध्ये इथे एकही ब्रँच नाही आणि इथे खूप जास्त ब्रँचिंग आहे. म्हणून ब्रँचिंग जास्त तर बॉइलिंग पॉईंट कमी आणि म्हणून ऑर्डर अशी असेल. शेवटचा आजचा फिजिकल प्रॉपर्टीजमधला टॉपिक की आपण सोल्युबिलिटी म्हणजे काय, की एखाद्या सॉल्वंटमध्ये तो पदार्थ विरघळणे किंवा डिझॉल्व्ह होणे. आता पाण्यात जर सोल्युबल व्हायचा असेल एखादा कंपाऊंड तर तो कोण विरघळतो पाण्यामध्ये, फक्त पाण्यामध्ये, की ज्याच्यामध्ये हे OH आहे म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनला जोडला आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल अल्कोहोल्सचं किंवा अमाइन्स जातीचे की ज्याच्यामध्ये नायट्रोजनला हे हायड्रोजन जोडला आहे किंवा हॅलोजनला हायड्रोजन. हे असं जर असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये फंक्शन तर असे सगळे कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल असतात. ही एक साधी टेक्निक लक्षात ठेवा तुम्ही. मग आता आपल्या जो अल्किल हॅलाइड आहे त्याच्यामध्ये कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे. पहा कार्बन हॅलोजन बॉन्ड आपल्या कंपाऊंडमध्ये अल्किल हॅलाइड्समध्ये किंवा हॅलो कंपाऊंड्समध्ये हॅलोजन हायड्रोजन बॉन्ड नाही, हा आहे. मग आपले कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल असतील का, तर नक्कीच नसतील. का बरं नसतील, कारण त्यांच्यामध्ये ते असं हे पैकी कोणतं फंक्शन नाहीच. म्हणून हॅलोजन कंपाऊंड्स हे सगळे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, इनसोल्युबल इन वॉटर. पण ते सगळे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये, म्हणजे जे कार्बन हायड्रोजनने तयार झालेले काही कंपाऊंड आहेत, बेन्झीन किंवा इथर्स, अशा कंपाऊंडमध्ये हे सोल्युबल आहेत. सॉल्वंट कसं पाहिजे तर ऑर्गॅनिक. मग हे लिहून घ्या तुम्ही की हॅलो कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. MCQ एक्झामची लिंक दिलेलीच आहे तुम्हाला. तुम्ही नक्की हे अभ्यास करून परीक्षा देत आहात अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून.